नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगर काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या युवक राजेश विजय कापसे याचा शिरच्छेद केलेला मृतदेह पोलिसांना सापडला. या खून प्रकरणात पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे. मृतदेह मिळाल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी मारेक्याला पकडलं आहे. पोलीस अधीक्षक विनायक कुमार राठोड यांनी सांगितलं की आरोपीचं नाव संतोष जगताप असून दुसऱ्या आरोपीलाही लवकरच अटक करण्यात येईल. 10 सप्टेंबर 2024 रोजी करमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपळगाव पांढरी हे परिसर आहे, सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर. त्या ठिकाणी एक शरीरापासून धड वेगळे केलेले मृतदेह मिळाले आहे अशी माहिती मिळाली. त्या ठिकाणी करमाड पोलीस स्टेशनचे स्टाफ त्याचबरोबर एलसीबीचे पूर्ण अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाले. ॲडिशनल एसपी आम्ही सुद्धा त्याच रात्री तिथं घटनास्थळी भेट दिली. मृतदेह जे पाहिला त्याच्यावरून अंदाजे 30 ते 35 वर्षाचा हा व्यक्ती असावा असा अंदाज होता, परंतु त्याची ओळख काही आम्हाला मिळाली नव्हती. परंतु एकंदरीत परिस्थितीमध्ये हा खुनाचाच प्रकार असावा हे सुनिश्चित झाल्यामुळे तात्काळ त्या ठिकाणी एलसीबी आणि लोकल पोलीस स्टेशनच्या माध्यमाने 5 टीम्स वेगवेगळ्या रवाना तयार करण्यात आल्या आणि सगळ्यात आधी तर मृतदेह जे आहे ते त्याची ओळख पटवण्याचं काम सुरू झालं. त्या अनुषंगाने वयाचा आणि इतर गोष्टीचा अंदाज बांधून आम्ही संभाजीनगर शहर व आमच्या जिल्ह्यामध्ये कुठे मिसिंग आहे का याबाबत माहिती घेतली असता 10 तारखेलाच एक मिसिंग पुडलिक नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहे अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सदरचा जो व्यक्ती आहे राजेश कापसे हा असल्याची संभावना शक्यता लक्षात घेता त्याच्या नातेवाईकांना बोलवले. त्यांनी ओळख पटलीवर तो राजेश कापसेच आहे अशी माहिती मिळाली. त्यानंतर तपासाचे चक्र ऑटोमॅटिकली फिरायला लागले आणि मग बाकीचे जे तांत्रिक विश्लेषण आहेत व इतर माहिती आमची खबरी जे आहेत गोपनीय माहिती त्याच्या आधारावर असं एक माहिती मिळाली की दत्ता सुरोसे या व्यक्तीचे त्याचे मागील काही दिवसापासून भांडण होते, काही त्यांच्यामध्ये वाद होते. आणि मग अधिक माहिती घेतली असता हे सुद्धा कळलं की दत्ता सुरोसे ज्या दिवशी हा व्यक्ती म्हणजे तसं मिसिंग जी 10 तारखेला दाखल झाली होती तर मिसिंग मध्ये तो 8 तारखेपासून मिसिंग आहे अशी माहिती मिळाली. आणि ज्या दिवशी मिसिंग झाली होती तेव्हापासून त्या दिवशी दत्ता सुरोसे आणि संतोष जगताप हे दोघे त्याच्याबरोबर होते अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने दोघांचा तपास करून त्यांची माहिती व ठाव ठिकाणा शोधण्याचा प्रयत्न एलसीबी आणि लोकल पोलीस स्टेशनच्या टीम्स करत होत्या. आम्हाला संतोष जगताप हा मिळाला आणि त्याला अधिक चौकशी केली असता त्यांनी दत्ता सुरोसे बरोबर हा गुन्हा केल्याची माहिती दिलेली आहे. आणि मला वाटतं की 24 तासाच्या आत ह्या गुन्ह्याचा उलगडा झालेला आहे. त्यामुळे एलसीबी आणि करमाड पोलीस स्टेशनचे अधिकारी हे अभिनंदनास पात्र आहेत. धन्यवाद. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.